सावकार शब्दास थांबवायचे, सर्वांनी प्रार्थना म्हणायची माझ्या पाठोपाठ. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांति शांति शांति. सर्वांनी हात जोडून नमस्कार करा. दोन्ही हातांचं दर्शन करा. डोळ्यांना लावा. डोळे उघडा. हा तर आवाज आहे खूप आहे, त्यामुळे लगेच तुमचं लक्ष एकाग्र होणार नाही. आता तुम्ही विद्यार्थी जसे येतात त्यामुळे तुमचं माइंड चंचलच असणार आहे. बरोबर. किती लोकांना आपली बुद्धी कमी करायची? हात वर करा. किती लोकांना वाढवायचे? हात वर करा. काही लोकांनी अर्धाच केला, म्हणजे अर्धीच वाढवायची वाटतं. फुल ओके. ज्यांना असं वाटतं तर हॅमिंग मारायला मास्टर कमी करा. ज्यांना असं वाटतं ऐकायला येतं स्ट्रगल थोडा बघत आहे. स्ट्रगल वाढलाय का बघत नाही ना. हरिओम हरिओम. हॅलो आम्ही म्हणत नाही, आम्ही हरिओम म्हणतो. तुम्हाला असं काय हरिओम का म्हणाल्यात? हॅलो एका महिलेचं नाव होते, ज्यांना फोनचा शोध आला त्याच्या बायकोचं नाव हॅलो होतं. पहिला प्रयोग सक्सेस झालाय की नाही हे बघायला पहिला फोन त्यानं बायकोला लावला. अगं हॅलो तुला ऐकाय येतं का? आणि तिथून पुढे हॅलो असं का? आईला बी हॅलो म्हणतोय, बाला बी हॅलो म्हणतोय, दादाला बी हॅलो म्हणतोय. तर आपण काय म्हणायचं? हरिओ. काय म्हणायचं? हरिओ. सभ्यता जाणवते. ओके. ज्यांना बुद्धी वाढवायचे त्यांनी दररोज 5 ओंकार करायचे. 5 ज्ञानेंद्रिय चांगले असतात. कुठले कुठले? कान, त्वचा, डोळा, नाक, जीभ. कानाला ऐकायला चांगले यायला पाहिजे असं वाटतंय, दररोज 3 ओंकार करायचा. सगळ्यात बेस्ट. मला सांगितलं तुम्ही शाळेच्या टॉपर विद्यार्थी आता तुमच्यासाठी स्पेशल सत्र हे ठेवलं. ओके. कानात चांगला ऐकायला पाहिजे ना, दररोज 5 ओंकार करायचे. त्वचा चांगली पाहिजे, स्किन चांगली पाहिजे. खून साफ झाला ना, म्हणजे रक्त प्रवाह चांगला झाला ना की स्किन चांगली होती पाहिजे. ओंकार केला की रक्ताचा संचार चांगला होतो, त्यामुळे स्किन चांगली होते. कान ऐकायला चांगलं ना, त्वचा चांगली ना. ज्यांना डोळ्याला चष्मा आहेत त्यांनी दररोज 5 ओंकार करायचे. डोळ्याला चष्मा कमी होतो. आणि संध्याकाळी झोपताना गाईचं तूप झोपताना एक थेंब डोळ्यात आणि नाकात सोडायचं. असं नसतं सोडा करा. तुम्ही म्हणा हे काय? तर आहे असंच आहे. नॅचरली जगायचं, नॅचरली राहायचं. बास वाटलेलं आहे ना? बास बघा. हरिओम हरिओम हरिओम. ठीक आहे. हा. गाईचं तूप डोळ्यात जर दररोज एक थेंब सोडला तुम्ही तर चष्मा कमी होणार. आणि तुम्हाला एक सोपा औषध सांगतो की 8.5 नंबर घालवला. ह्या ताईचा जवळजवळ जास्त आहे नंबर. कमीत कमी 5-6च्या वर नंबर ताईचा आहे. ओके. शेवग्याची शेंग माहिती सगळ्यांना, घरात खातोय आपण दररोज. शेवग्याची शेंग काय करायची? एक आपण आमटीला कट करतो डाळीसाठी, तेवढी कट करायची. 1-2 वाटी पाणी घ्यायचं, त्यात टाकायची, शिजवायची. फुटेपर्यंत शिजवायची. पाणी कमी पडले की आणि पाणी वाढतं, त्यावेळेला जून असते. आणि ही शेंग उखळल्यानंतर त्याचं पाणी बऱ्यापैकी उकळून फुटली, बऱ्यापैकी मिक्स झाली, डाळ फक्त टाकायची. डाळ टाका वरणाला नंतर वापरूया म्हणून, तर तसं नाही. फक्त ओनली शेंग. फक्त काय काय ड्रमस्टिक जे आहे ना ते शिजवायची फुटपर्यंत.
आणि शिजली ना तर त्यातलं जे पाणी ना कोमट कोमट पाणी डोळ्यात सोडायचं आणि राहणारं पाणी प्यायचं, शेत पूर्ण चालून मुक्का करायचा शेंगाचा आणि खरडायचं नाही, साल चावायची पूर्ण, सालाच्या वरचं आवरण सुद्धा पोटात केलं, फक्त तोता जो तो बाहेर फेकला गेला पाहिजे. 0.25 0.75 असतं 15 दिवसात पूर्ण बंद होतो चष्मा. करून बघा ज्यांना चष्मा आहे त्यांना. आणि दररोज ओंकार करायचा आणि नाकात तूप सोडायचं. ज्यांना ब्रेन चांगला पाहिजे, स्मरणशक्ती जास्त पाहिजे, त्यांना नाकात तूप सोडायचं गायचं झोपताना. एक तर काय ओंकार केल्यामुळे 5 नेत्र, एक कानात चांगला ऐकायला येईल, त्वचा चांगली होईल, डोळ्याला चष्मा येणार नाही, नाकाला गंध लवकर समजेल, नाकाचा सेन्सिटिव्ह भाग जास्त वाटतो बरं का ओंकाराने. बघितलं तुम्ही तुमचं उजवून नाक चालू आहे सगळ्यांचं, कधी ऑब्झर्व केलं? उद्या सकाळी सुद्धा उजवू झालं, परवा सकाळी डावा सुरू असेल. हे दररोज चावले आपले बाबतीत बरं का, फक्त आपण एका अंतर्मुख कधी बघितलेलं नाही. लक्षात, नाकाला गंध लवकर सुटते. आणि तिसरं म्हणजे उच्चार, वाणी स्पष्ट होईल, वाणीमध्ये माधुर्य येईल, उच्चार क्लिअर यायला लागतील. वाणी भाषेत प्रभुत्व असतं बघा. काही लोक बोलायला त्यांचं ऐकत राहावं असं वाटतं, असं होतं की का भाषेमधलं प्रभुत्व. अँकरिंग करताना यांचं ऐकली कधी का गुरुजींचं, पोळे गुरुजींचं? वाणीमध्ये एक सॉफ्टनेस असतो, एक प्रखर वाणी असते, काय की वाणी शुद्ध होते एक. आणि दुसरं म्हणजे गळा मधुर होतो. जे गायन करणारे लोक आहेत त्यांचा आवाज खूप सुंदर. मी स्वतः ह्याचं एक उदाहरण, मी गाणं म्हणतो, त्यामुळे मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो. समजले 5 नेंद्रे कशी कशी चांगले राहतात. आणि सगळ्यात मोठा फायदा, स्मरणशक्ती ज्यांना वाढवायचे त्यांनी काय करा, दररोज 5 ओंकार करायचे. एक. आणि काय करता येईल वृद्धी वाढवण्यासाठी? अजून माझा ब्रेन अजून एकदम ग्रास्पिंग लेवल अजून वाढायला पाहिजे असं वाटतं, तर दररोज एक कच्चा पेरू खायचा. काय खायचा? कच्चा पेरू. पोपट माहिती आहे तुम्हाला? पोपट तुम्ही गाणं म्हणते की तुम्ही गाणं म्हणतो, तुम्ही शक्ती वाढवतो, तुम्ही शक्ती वाढवतो का? ग्रास्पिंग लेवल जास्त आहे त्याचे. तुम्ही जे वाक्य बोलाल ते वाक्य तो बोलायचा प्रयत्न, तो बोलतोच नंतर, बोलतो की नाही? म्हणजे काय, ग्रास्पिंग लेवल जास्त आहे. पोपटाच आवडतं मिळून कोणता? पेरू. एक कच्चा पेरू खायचा डेली खाला तर उत्तमच. पेरूचे फायदे खूप आहेत. अर्ध डोकं दुखलं तर पेरू उघडून कच्चा माथ्यावर घातला तर अर्ध डोकं थांबतं, ज्याला मायग्रेन म्हणतो, अर्ध शिशी म्हणतो. उष्णता वाढत तोंडात फोड तर पेरूचे पानं जर चावून खात तोंडात ते फोड निघून जातात, हेट कंट्रोल मध्ये ठेवतो. बिया जर फोडून खाल्या चांगल्या, बिया जर पोटात जर साफ, ज्यांचं पोट साफ होते ना, पोट साफायला मदत होते. ज्यांना स्मरणशक्ती पाहिजे त्यांनी पेरू खाला तर स्मरणशक्ती वाढते. किती एका पेरूचे फायदे होते. पेरूच्या पानाचा चहा करून प्या, एक नंबर पद्धतीला. एक कच्चा पेरू खायचा. अजून काय करता येईल? तुम्ही बघा शाळेमध्ये, आता तुमच्या इथं फक्त मुलीच आहेत, बहुतांश तुम्ही जर शाळात नाही बघितलं, मुलं मुली जिथं असतात तर तिथं मुली जास्त शार्प आहेत. तर मुलींना गणित लवकर समजतात, मुलींना इंग्लिश वर्ड लवकर पाठ होतात. असं बघितलं वातावरण तुम्ही कधी? असतं की नाही? शाळेमध्ये मुलीला लवकर गणित, बुद्धिमत्ता हा विषय लवकर मुलींना समजतो, किंवा गणित लवकर मुलींना येतात, पाठांतर जास्त मुलींचं. याचं कारण काय माहितीये का ताई? फुलांचा वास. तुम्ही जो गजरा घालताय ना, तो लय महत्वाचा. शाळांमध्ये सुद्धा फुल झाड आणि फळ झाड लावायचे शास्त्र आहे, आणि ते कुठल्या दिशेला लावा हे सुद्धा शास्त्रात आपल्याला सांगितलेलं आहे. जिकडून वारा येणार आहे त्या दिशेला फुल झाडं लावायची, जिकडं वाऱ्याचा प्रभाव कमी आहे त्या ठिकाणी फळ झाडं लावायची. ही गुरुकुलातली पद्धत. आपल्या देशात गुरुकुल होती, 7,32,000 गुरुकुल होती. किती? 7,32,000 गुरुकुल होती. आणि या गुरुकुलामध्ये शिक्षण असायचं मुलांना, आणि मुलं गुरुकुलाची फार हुशार होती. मुलांचा वास जर घेतला तर स्मरणशक्ती वाढते. काय होतो? तुमची केस कुठे सगळे विचारतात. 2 महिने सगळ्या बऱ्याच मुलींच्या, कोणी बारशे कट केलेले नाहीये. मी नेहमी केसांमध्ये फूल घालत जावं. नसेल घालतायत केसात, टेबलवर गुरुजींच्या अंग ठेवायचे, अख्ख्या वर्गाला वास मिळत नाही. सोबत एक काय फूल ठेवा, झोपताना उशाला फूल ठेवा. निद्रानाश आहे, झोप येत नाही, टेन्शन आहे, स्ट्रेस लेवल वाढालाय. वास घेतल्यानंतर मला आकर्षण, तुम्ही इथं बसलाय पण तुम्हाला पोह्याचा वास आला, तुमचं लक्ष कुठून जाणार? म्हणजे गंध माणसाला लवकर विचलित करतो.
गंध काय करतो माणसाला विचलित करून टाकतो. तुम्ही इथं बसलाय पण वास आलाय पोह्याचा, तर तुमचा अरे वा मस्त पोह्यात नाश्त्याला, तुमचं लक्ष लेक्चर मध्ये राहील. बिर्याणीचा वास आला तर बिर्याणीकडे जाणार, म्हणजे काय आकर्षित करतो. म्हणून फुलांचा वास काय घ्यायचा, ब्रेन ऍक्टिव्ह. तुम्ही इथे किती जरी बिझी असला तुमचा वास जरा तुमचं लक्ष लगेच तिकडे खेचले जातं. म्हणून ब्रेन ऍक्टिव्ह व्हायचं असेल तर जास्तीत जास्त फुलांचा वास घ्यायचा. पूर्वी गुरुकुलात मुलं सुद्धा फुलं घालायचे इथं कानात, मुली केसांमध्ये वापरायच्या आणि मुले इथं कानात. ब्राह्मण समाजाची लोक जर पाहिले आपण तर ते कानात फुल इथं लावतात. फुलांचा गंध घेतला तर ब्रेन फार ऍक्टिव्ह होतो. गुरुकुलामध्ये इतकं आमच्या सुंदर होतं ना, 7,32,000 गुरुकुल होती. एका गुरुकुलात 800 मुलं हुशार होती. ती बघितलं जाऊन मेघालय भारतामध्ये आला तेव्हा त्यांना ओळखलं की ही मुलं फार हुशार आहे, ही जर अशीच राहिली तर जगावर राज्य करतील. तेव्हा इथे शिक्षण प्रणाली पहिली बदलली पाहिजे. आणि त्यानं काय केलं, गुरुकुल बंद म्हणून कॉन्व्हेंट सिस्टम सुरू केलं शाळांची. कुठल्या शाळा सुरू केल्या, कॉन्व्हेंट स्कूल. कॉन्व्हेंट स्कूल ही भारतामध्ये पहिल्यांदा कलकत्त्याला सुरू झाली बाळा. कुठे झाली, आणि जगामध्ये सुरू झाली इंग्लंड सरकारने केली. कोणी केली, इंग्लंड सरकारनं सुरू करा. त्याचं कारण आहे बाळा, कॉन्व्हेंट सुरू करण्यापाठीमागे इंग्लंड सरकारला नीड होती, गरज होती. काय होती गरज, कारण त्या देशामध्ये एक लग्न होत नाही. त्या देशामध्ये बहुपत्नी विवाह पद्धत आहे, अग्रीमेंट मॅरेज, करार पद्धती लग्न. 5 वर्षाचा करार नवरा बायको म्हणून एकत्र, 5 वर्षांत बायको चेंज नवरा चेंज. आज ही पद्धती आहे बरं का त्या देशात. एकच इंडिया, भारत एक असं राष्ट्र आहे, ह्या देशामध्ये एक पत्नी एक पतिव्रत असं एक व्रत इथं पाळलं होतं. त्या देशात मरेपर्यंत 4 ते 5 लग्न होतात. आणि त्यातनं जन्माला येणारी जी मुलं आहेत ना, त्या मुलांसाठी तिथं सोडलं जातं. त्या मुलांना सांभाळण्यासाठी शाळा सरकारला करावं लागेल. हेच कॉन्व्हेंट स्कूल. कुठली स्कूल झाली, तिथून सुरू झाली कन्सेप्ट कॉन्व्हेंटची. मग त्या मुलांना भेटायला एक दिवस ठरला वर्षात, त्याचं नाव चिल्ड्रन्स डे. मग त्या मुलांनी त्या जुन्या आई बाबांना भेटायला एक दिवस ठरला वर्षात, त्याचं नाव फादर्स डे आणि मदर्स डे. मग जुन्या आई बाबांनी एकमेकांना भेटायला दिवस ठरला, जुन्या प्रियकरांना, त्याचं नाव कुठला, तेव्हा आम्हाला लक्षात चांगला आहे. आमची भारतीय कल्चर टोटली वेगळं आहे. आणि आम्ही ज्या देशात राहतो हे आमचं देशाचं कल्चर. आमचे कपडे वेगळे आहेत, आमचे कपडे अंग भरून कपडे आहेत. हाफ कपडे आमच्या देशात नाही आहेत. ज्या देशामध्ये 24 तास ऊन आहे, उदाहरणार्थ दुबई, ह्या देशांचे कपडे हाफ आहेत, अर्धवट ओढं फिरायचं. टाईट कपडे सुद्धा आमचे नाही आहेत, टाय वगैरे आमचा नाहीये, बूट आमचा नाहीये. टाईट कपडे आता आम्ही घालतो, जीन्स वगैरे ही टाईट कपडे नाही घालत. कोट वगैरे असे मोठे टाईट कपडे आम्ही घालतो, हे नाहीयेत. ही कपडे युरोपचे, ज्या देशामध्ये 24 तास थंडी आहे त्या देशांचे कपडे हे. मोठा ज्यात आम्ही कोट घालणार, रेनकोट हा पावसाळ्यात होतो, हा कंटिन्यू वापरला जातो ब्राझीलला, कारण तिथे जास्त पाऊस आहे. युरोपला सारखी थंडी आहे म्हणून त्यांना ती नीड आहे, गरज आहे. आमचा समउष्णकटिबंध देश आहे, एक असा भारत आहे, या देशामध्ये सगळे ऋतू आहेत. एक असा देश आहे, ह्या देशामध्ये सगळ्या जाती धर्मपंथाची लोक आहेत. एकच असा देश आहे, ह्या देशामध्ये सगळ्या जातीची लोक येतात. नशिबाने भारतामध्ये आपण त्यातल्या त्यात आणि महाराष्ट्र सदन, त्यातल्या त्यात कोल्हापूर जिल्हा सदन डबल आहे की नाही. नशिबाने कोल्हापूर जन्माला आले, कोल्हापूर सारख्या सिटीमध्ये राहतो, अशा शाळांमध्ये शिकतो आपण. सांगायचं हेतू तात्पर्य काय, आमची जीवन पद्धती वेगळी आहे आणि इतर देशांची जीवन पद्धती वेगळी आहे. आणि त्यामुळे आम्ही जीवन पद्धती वेगळी ठेवल्यामुळे आमची आजाराचं प्रमाण वाढलं. लक्षात आलं. ब्रेन शार्प पार्ट ओंकार दररोज करते नाही. सर्व शिक्षकांना सूचना आहे, सर्व शिक्षकांनी ताबडतोब वर्गांवर जायचंय. सगळे वर्ग रिकामे, मुली सध्या बाहेर वरांड्यामध्ये आहेत. 3रा मजला, 2रा मजला, मुख्य इमारत. दुसरी बेल झाल्यानंतर लगेचच शिक्षकांनी वर्गावर जायचंय. त्यामुळं आम्ही भारतीय आहोत याचा पहिल्यांदा आपल्याला एक अभिमान असला पाहिजे. लक्षात आलं. त्यामुळे त्यातले एक शास्त्र आमचं योगा. बऱ्याच वेळा आम्ही चंचल होतो, तासाला बसले आमचं लक्ष विचलित होतं. असं कधी वाटलं तर एक लांब श्वास घ्यायचा, रोखायचा थोडा वेळ, होल्डिंग लावायचं, त्याला कुंभक म्हणतात योगामध्ये.
कुंभक होल्डिंग लावला तर आपण स्टेबल होतो लगेच, लक्षात असू दे, माहिती करता असू दे. एक लांब श्वास घ्या, रोखून ठेवा. बघा तुमचे विचार बाहेर जातात का डोकं? नाही जात. तुमचं मन तुमच्या श्वासावर ह्या भागातच राहतो. बघा राहतं की नाही? म्हणजे मन एकाग्र झालं आहे की नाही? कधी तुम्ही अनकॉन्फिडंट म्हणजे हे झालं म्हणजे अनकम्फर्टेबल तुम्हाला फील व्हायला लागलं किंवा कधी तुम्ही डिस्टर्ब झाला तर एक सगळ्यात उत्तम औषध आहे किंवा स्वतःला कंट्रोल करू शकत नाही त्यावेळेला असं असतं की कार्यक्रम सोडणे उगाच हसायला लागलं असतं. हसण्याची वेळ नाही पण हसायला येत असतं. काही हार्मोन्स आपल्या शरीरातले चेंज होत असतात अशा काळी. अशा वेळेस स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. मैदानाला गेला आणि हसायला लागला कोण चांगलं म्हणेल का? म्हणजे अशा वेळेस स्वतःला कंट्रोल ठेवू शकत नाही. अशा वेळी एकच काम करायचं, एक लांब श्वास घ्यायचा रोखून ठेवायचा. त्यावेळेला इतकं आम्ही इमोशनल होतो की स्वतःला रडायला एवढं लागतं स्वतःला कंट्रोल ठेवू शकत नाही. असंही होते की नाही आपल्या बाबतीत. अशा वेळी सुद्धा काय करायचं, एक लांब श्वास घ्यायला रोखून ठेवला तुम्ही लगेच कंट्रोलमध्ये येता. पण डीप ब्रेथ करायचं. जेवढं दीर्घ श्वसन कराल तेवढं तुमचं काय होईल, तेवढं तुमचं मन एकाग्र होतं. प्राणायामाने मन एकाग्र होतं. प्राणायामामध्ये डीप ब्रेथचा अभ्यास केला जातो. दीर्घ श्वसनाचा अभ्यास घेणे सोडणे ही प्रक्रिया होते आणि ही झाल्यामुळे काय होतं, मन एकाग्र व्हायला मदत होते. प्राणायाम मोस्ट तुम्ही आजपासून नियम लावायचा. तुम्हाला अजून शार्प व्हायचं ना, दररोज 20 मिनिटं ओंकार करायचे. किती? एक अर्धा तास स्वतःसाठी द्यायचा. अभ्यास तर करायचा तोच आहेच. मला असं काय वाटतं 24 ला अभ्यासावर पालती पडणार यात कोण नाहीये जगात, असं कोण नाहीये. आम्ही म्हणतो ना माझा स्टडी आहे, माझा स्टडी आहे, हे नुसतं एक आपला एक व्ह्यू आहे फक्त बनवलाय की हा स्टडी आहे, स्टडी आहे. त्याच्या नावाखाली बराच काळ आपला असा वेस्ट आहे. त्यातला एक वेळ असा काढा की जो स्वतःसाठी तासभर काढा. त्यात 20 मिनिटं प्राणायाम करा आणि 20 मिनिटं काय करा, ओंकार करा. ओंकार केल्यामुळं तुमच्या ब्रेन मध्ये दिवसभरात वाईट काम करायची बुद्धी बिलकुल येणार नाही. लिहून घ्या, माझ्याकडे पाहिजे, सायंटिफिक प्रूफ आहे. फक्त तुम्हाला 1-2 दिवसात येणार नाही. तेव्हा तुम्हाला 3-4 महिने केल्यानंतर तुम्हाला जाणवेल कुठेतरी चांगलं काम आहे तिथं तुम्हाला थांबावं, जिथं वाईट काम आहे तिथं थांबूच वाटणार नाही. किंवा कुठेतरी वाईट काम ते बघू वाटते थांबावं अशी तुमची आपोआप भावना तयार होणार. यासाठी ओंकार. ज्यांना विद्या ग्रहण करायचं त्याने ओंकाराचं उच्चारण जास्त करायचं. लक्षात पहिला कुठला ओंकार. ओंकार करताना शास्त्रोक्त होणं फार गरजेचं आहे. बरी लोक अडचणी आता गेली महिनाभर ओंकार करतो तर मला काय फरकच जाणवणार अशी म्हणणार काही लोक आहेत. ओंकार करताना शास्त्रोक्त होणं फार गरजेचं आहे. शास्त्रोक्त म्हणजे कसा पाहिजे ओंकार. ओंकार करताना मचा उच्चार जो आहे, मचा उच्चार तुम्ही दोन्ही दातांच्या मध्ये अंतर ठेवून करायचा असतो. दातावर दात टेकलं तर ब्रेनला जेवढी कंपन निर्माण व्हायला पाहिजे होत नाही. आपण ट्रायल घेऊ आता. एक काम करायचं, लांब श्वास घ्यायचा, ओंकार सुरू करायचा. मचा उच्चार सुरू झाल्यानंतर छातीवर, पोटावर, माथ्यावर आणि इथं कपाळावर आणि माथ्यावर हलका हलका हात ठेवा. तुम्हाला व्हायब्रेशन जाणवते. असं म्हणतात ओंकारानं व्हायब्रेशन तयार होतात, क्रिएट होतं आणि 100% क्रिएट होतं. पण तो शास्त्रोक्त झाला तर व्हायब्रेशन क्रिएट झाला तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला यायला सुरू होतात. असं करतो का उपयोग आहे त्याचा, तो शास्त्रोक्त होणं फार गरजेचं आहे. ओके, जरा सर्व सांगतो. एक लांब श्वास घ्या. आता काय करायचं, मी करून दाखवतो बघा. दात एकमेकावर टेकवायचे. पहिल्यांदा काय करायचे, दात एकमेकावर टेकवायचे. टेकवल्यानंतर तुम्ही व्हायब्रेशन चेक करा. व्हायब्रेशन कमी जाणवतं. दातामध्ये अंतर घेऊन टेक करून बघा, तुम्हाला व्हायब्रेशन फील जास्त होते. ओके चालेल. एक लांब श्वास घ्या. डोळे उघडेच ठेवा. डोळे उघडेच ठेवा. असं जास्त डोळे उघडेच ठेवा. घ्या लांब श्वास. सुरू. मचा उच्चार चालू करा. दातावर दात टेका. छातीवर हात ठेवा. कपाळावर ठेवा. माथ्यावर ठेवा. ओके, हा झाला एक. कुठला दात टेकून केलाय. आता दातात अंतर घ्यायचं. मचा उच्चार बघा माझ्या साऊंड मध्ये चेंज होतो. पहिला मी दात टेकून करतो. हा दात टेकून आणि दातात अंतर घेऊन जाणवलं का व्हायब्रेशन? फरक पडला का आवाजात किती? आता दातात अंतर घ्यायचं आणि आता काय करायचं, नाक हा एरिया सगळा व्हायब्रेट होत असतो. जेवढ्या छोट्या छोट्या ब्रेन मधल्या ज्या नर्व्स आहेत, नसा आहेत ना, सगळ्या ओपन होतात. ओके, डोपामाइन नावाचा एक हार्मोन आपल्या शरीरात जो स्टिम्युलेट होतो, जो हॅपी थॉट आपल्या मनामध्ये आणायचा किंवा एकमेकाला आवडणे हा प्रकार जो आहे. एखादी वस्तू आवडणे, मला हा फोन आवडलाय, मला हा कोण ठरवते मनात, असाच कलर मला आवडतोय, हाच कलर मला कोण ठरवते कोणात? एक डोपामाइन नावाचा एक हार्मोन्स आहे जो ब्रेन मध्ये स्टिम्युलेट होतो. त्यामुळे आकर्षण निर्माण होतं एकमेकाबद्दल आणि ते आकर्षण निर्माण करायचं आणि हॅपी थॉट म्हणजे हॅपी विचार
मन हॅपी आनंदी बनवण्याचा जो काम करतो डोपामाइन. तो डोपामाइन याला चांगला स्टिम्युलेट होतो. ओके, आता काय करायचं, आता अंतर्गुण ओंकार करा. तुम्ही काय करा, छातीवर हात ठेवायचा, कपाळावर हलका ठेवायचा आणि माथ्यावर ठेवा. तुम्हाला काम करणं जाणार. या श्वास डोळे उघडे ठेवा. सुरू. मचा उच्चार चालू झाला की ठेवा छातीवर, हलका ठेवा, दाबायचं नाही. कपाळावर ठेवा, माथ्यावर ठेवा. चालू की करंट बारीक असा आहे ना, म्हणजेच ओंकार काम करतो ब्रेनसाठी. लक्षात आलं. असा 20 मिनिटं ओंकार झाला पाहिजे. किती? तुम्ही 20 मिनिटं ताईने ओंकार केला ना, एवढा पीस मिळेल, एवढी शांती वाटणार ना. थोडा वेळ तुम्हाला कुठला एक तास पुन्हा संधी बोलायची इच्छा होणार. आणि अभ्यास करताना पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड घेऊन अभ्यास करत बसायचं. एक अनुभव घ्या ना, एक अनुभव घ्या. तुम्ही पूर्वेला तोंड करून बसा अभ्यास करायला किंवा उत्तरेला तोंड करून बसा. आणि झोपताना जास्तीत जास्त पूर्वेला डोकं बोलून ठेवायचं. म्हाताऱ्या लोकांनी दक्षिणेला डोकं करून झोपायचं. विद्याग्रहण करणाऱ्या लोकांनी पूर्वेला डोकं ठेवून झोपायचं. ह्याचे बॉडीच्या कशा काही निसर्गाच्या काही वेव्हज आहेत त्या तशा काम करत असतात. ते त्या दिशेने आलं तर ते काम करतात. तुम्ही पश्चिमेला किंवा उत्तरेला डोकं सोपणं जास्त पडतं, कारण उलट्या डायरेक्शन मध्ये ब्लड तुमचं चालू होतं. लक्षात आलं. दक्षिणेला डोकं केलं तर ब्लड हे ब्रेन कडे जास्त असतो, तेव्हा ब्रेन हा शांत, झोप शांत होते, आरोग्य चांगलं राहतं. सगळ्यात सायंटिफिक रिझन आहे. तसं पूर्वेलाही डोकं केला तरी ब्रेन कडे रक्त पुरवठा चांगला होतो, त्यामुळं बुद्धी चांगला बनतो, डोपामाइन क्रिएट होतो आणि पिट्युटरी ग्रंथी काय होते, अजून ऍक्टिव्ह होते. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही काय करायचं, झोपतानाही काय करायचं, या दिशेला पूर्वेला आणि उत्तरेला दक्षिणेला डोकं असावं. आणि अभ्यासाला बसताना पूर्वेला थोडा असावा किंवा तुमचा कुणीकडे उत्तरेला थोडा असावा. कुठलं शास्त्र दिसत हे ज्योतिष वगैरे मी सांगतो, हे सायंटिफिक प्रूफ आहे. लक्षात आलं. त्यामुळे हे काही दिशेने येणारं वारं, काही दिशेने येणारा जो हे त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर होत असतो. त्याला सायंटिफिक रिझन तसे आहे. ओके, तर हे एक करायचं. अभ्यासाला बसताना कुणीकडे तोंड एक उत्तरेला किंवा पूर्वेला ठेवा. झोपताना जास्तीत जास्त पूर्वेला डोकं करून झोपा. झोप शांत होईल. तुम्हाला एक महिन्याभर तुमच्या अभ्यासाच्या गतीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. ते 1-2 दिवसात होणार नाही बरं का. आणि मी करावलोय आणि मला काही ना झालं 8 दिवस झोपतो तरी माझा काय फरक नाही, असं काही होणार नाही. कुठलीही गोष्ट लागेल येत नाही. ओंकार सुद्धा तुम्ही करायला लागला, चालू केला, 6 महिन्यानंतर 4 महिन्यात तुमच्या जबरदस्त इम्प्रुव्हमेंट असेल. एक वेगळं पर्सन असणार, तुम्ही 4 चौकात उठून दिसणार. इतकं भारी सुंदर एक व्यक्तिमत्व तुमचा आपण तयार होतो दररोज ओंकार केला तर. आणि सगळ्यात मेन म्हणजे श्वास. चले वातम चले चित्तम. जसं वात म्हणजे वायू, जसं वायू चालतो तसं मन चालतं. वायू शांत असेल तर मन शांत. जसं आपलं ब्रिदिंग स्लो असेल तर मन शांत. ब्रिदिंग चंचल झालं तर मन शांत कधीच होऊ शकत नाही. जगाला कुठलाही डॉक्टर तुम्हाला शांत होऊ शकत नाही. मन शांत, वायू शांत झाला म्हणजे मन शांत करायला तर वायू म्हणजे श्वास जो आहे तो शांत करायचा असेल तर त्याचं एकच काय, ओंकार आणि प्राण. ओंकाराने काय करायचं, हे केल्यामुळं तुमचा ब्रेन शांत, मन शांत होणार. बघा तुम्ही जेव्हा तुम्ही पळता किंवा जेव्हा काय घाबरता तुमचं ब्रीदिंग फास्ट होतं. मी नव्हतो तिथं, मी असं होतो असं काय चालूच करते, आपोआप तुमचं ब्रीदिंग फास्ट व्हायला चालू होतं. आणि जेव्हा तुम्ही तिथं पण तुम्ही काय होतं, स्टेबल होता बघा. तो पण तुम्ही चंचल असता. एक तुमचं ब्रीदिंग जोपर्यंत डीप होऊन शांत होत नाही, कधी तुम्ही अनकम्फर्टेबल फील करायला कुठल्या दिशेने कुठल्याही अँगल करायला तर तुम्ही फक्त एकच काम करायचं, श्वास डीप करायचा, डीप ब्रेथ करायचा आणि काय करायचा, तुम्ही काय करायचा, एक तर रोखून ठेवायचा. आता बघू आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत थोडा. लक्षात आलं. प्राणायाम बेस्ट आहे. आता तुम्ही 20 मिनिटं काय करायचं मी तुम्हाला मी ओंकार, कच्चा पेरू खायचा आहे, फुलांचा आवाज घ्यायचा. जनरली कंपल्सरी डोकीमध्ये फुल घालायला चालू करा. कायमचं तुमच्या संग सुगंध राहील. ओके, नसेल सोबत बाळगा फुल एखादं टी शर्ट ठेवा, मध्ये मध्ये वास घ्यायचा. नसेल तर टेबलवर मुलींच्या आणून अख्ख्या वर्गाला मिळेल. सगळ्यात उत्तम. गुरुकुलामध्ये शाळांमध्ये झाड आणि फळ झाड आणि फुलं लावणे शास्त्र एवढ्यासाठीच आहे की फुलांचा सुगंध वर्गामध्ये यावा, मुलांचा ब्रेन ऍक्टिव्ह व्हावा, यासाठी फुल झाड. आणि दुपार सत्रात मुलांना भूक लागली तर जाऊन झाडावरची फळं काढून खावी, हे शास्त्र आहे. म्हणून फुल झाड फळ झाडं लावायची ही पहिल्यापासून जुनी पद्धत आहे शाळांमध्ये, गुरुकुलांमध्ये.
आता आम्ही शोची लावतो, मला नंतरचा दिसायला चांगलं दिसते, मग त्याचा काही उपयोग नाहीये. लावायचं फुल झाड फळ झाड गंध दरवळला पाहिजे. आता सुगंध घ्या तर नॅचरल पाहिजे. तुम्ही म्हणाल मग अत्तर लावण्याचा दररोज स्प्रे मारून तो काही मारायचं नसतं, घाणेरडं काय करायचं नाही. ते बॉडी स्प्रे अंगावर जर फिरवा, आता मध्ये न्यूज होती व्हॉट्सअपला कुठेतरी बघितले एकदा, लंग्सचा कॅन्सर, कारण ते असं पूर्वाची सवय असते, हिरो पिक्चर मध्ये फिरते, हे बी आमचं फळ तसंच फिरवते. झाला लंग्सचा कॅन्सर, लंग्स खराब होईल. कुठलेही तुम्ही नॅचरली बनवलेले अत्तर घ्या, जे खरोखर फुलांचे नॅचरल बनवणे काही अत्तर आहेत ती तुम्ही वापरा, चालेल. एक वेळ नसेल सगळ्यात उत्तम काय फुलांचं सुगंध घेणं डायरेक्ट, ते बघायला नको नॅचरल केलाय का नाही केलाय विचारायला नको. ओके, सगळ्यात सुगंध घ्यायचा, ब्रेनला ऍक्टिव्ह करायला सुगंध सगळ्यात ऍक्टिव्ह करायला. लक्ष दिलं. आणि प्राणायाम केला तर अनुलोम विलोम प्राणायाम माहिती आहे तुम्हाला? अनुलोम विलोम प्राणायाम नाही माहिती? ठीक आहे. कपालभाती किती लोकांना माहिती आहे? आता खाला बी नाही का, जेवलाय का? हा ठीक आहे, असं एक अर्धा तास झाला जेवून, मग ठीक आहे. दिवसभर तर काय खाल्लं नसणार तुम्ही, लाईट घेतला असेलच. ओके, सकाळी उठल्यावर कपालभाती प्राणायाम करायचा. कपालभाती, भाती म्हणजे प्रदेश, कपाळाचा अवतीभोवतीचा प्रदेश क्लीन करण्याचं काम करतो, त्याला कपालभाती म्हणतात. हा प्राणायाम केल्यामुळे काय होतो, सायनस एरिया, सायनेटिक प्रॉब्लेम आहे, डस्ट ॲलर्जी आहे, धुळीची ॲलर्जी काही लोकांना असते, काहीतरी चादर झालेले शिंका येतात, झाडू मारायचं चालू की शिंका यायला चालू होतं काही लोकांना, कारण नाकाचा भाग सेन्सिटिव्ह असतो फार त्यांचा, किंवा कसरही वासरा शिंका यायला चालू होतात, किंवा कायम सर्दी येत असते, जरा वातावरण वेगळी सर्दी येत असते, अशी काही लोक असतात. अशा लोकांसाठी कपालभाती असते. मग काय करायचं आहे, लक्षात. एक श्वास घ्यायचा नाकाने, तुटक तुटक स्वरूपात श्वास बाहेर फेकायचा. जमेल? एक काम करा, डावा हात पोटावर ठेवा सर्वांनी, असा डावा हात पोटावर ठेवा, जोरात मुखामुखात राहायचा. टॉनिक नाही माझ्याकडे, खोकल्याला औषध नाहीये, इकडे बघा. खोकल्या काय आलं, पोटात ओढलं ताई, खोकल्या काय आलं, खोकल्या पोटात ओढलं ना, बरोबर. नसेल खात्री तर परत चुकून बघा, डावात पोटावर खोका बघा, पोटात फुसला. ओके, हा हा बस. आता काय करायचं, नाकाने खोकायचा, पण कसा आवाज नाही करायचा. कपालभाती हाच आहे. हा प्राणायाम तुम्ही जर केला, चेहरा वाजेत पिंपल्स येणार नाही. पहिला फायदा, स्किन एक नंबर शाईन करा, चेहरा बघा तेजस्वी असते, एकदम असं अंगावर तेज असतं बघा. असते काही लोकांच्या, काही लोक दिसायला एकदम अशी, त्यांचं एकदम तेज असं भरपूर असतं अंगावरती, असते की नाही? तर कुठेही पार्लरला काही जावायचं नाही, काही चेहऱ्याला लावायचं नाही, फक्त दिवसातनं 6 लिटर पाणी प्यायचं. किती? आता तुम्ही लहान, तुम्ही 3-4 लिटर पाणी प्यायचं, आम्ही मोठ्या लोकांनी 6 लिटर प्यायचं. किती प्यायचं? उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये 2.5-3 लिटर पाणी प्यायला जायला पाहिजे. मला सांगा, एका झाडाला पाणी घातलं, एका झाडाला पाणीच घातलं, कुठलं झाड टवटीत राहील? सोपं लॉजिक. जी लोक पाणी भरपूर पितात त्यांचं तारुण्य चांगलं, स्किन एक नंबर राहते बरं का. सगळ्यात माहिती का सांगतो, पाणी म्हणून माधुरी दीक्षित माहिती तुम्हाला सगळ्यांना, किती त्याच्याबरोबर सगळे हिरो ऍक्टर म्हातारा, ते अजून तरुण दिसते. का दिसते? जर एक इंटरव्ह्यू मी ऐकला होता, तर त्यानं सांगितलं की दिवसात तुम्ही 4-5 लिटर पाणी पिते. पाणी भरपूर पिला तर शरीर शुद्ध होतं सगळं, त्यामुळं आतला टॉक्सिन सगळा बाहेर निघला की तुमचं शरीर आपोआप शाईन करायचं, शरीर चमकायला लागतं. सोपं गणित आहे. तुम्ही उदाहरण तुम्हाला झाडात दिलीच नाही, झाडाला पाणी जेवढं घाला बघा, आता हिरवगार प्रफुल्लित सगळं दिसतं का? कंटिन्यू पाणी. उन्हाळ्यात असं दिसतं, आपला उन्हाळा करून घ्यायचा नाही, एवढं लक्षात ठेवा. पाणी भरपूर प्यायचं, पाणी पिला स्किन चांगली राहते. आणि दुसरा विषय, किडनी चांगली राहते. किडनी आता HBचं प्रमाण कमी आहे, बऱ्याचशा ताई दिसते वगैरे बघितलंय, काही ताई भाज्याच खात नाहीये, दिसतंय वगैरे. मी बघितलं सांगतो कोण कशा आहे काय कशा आहे. काही ताई बोलतच नाही, एकदमच एकांतवास जास्त आवडतो, अशा काही येत नाहीये. काही फार ऍक्टिव्ह आहेत, लई आगाऊपणा करतात. जर मी स्कॉलर असल्या तरी तो आगाऊपणा आहे बरं का. काही लोक जास्त तिखट खाणाऱ्या ताई आहेत, काही लोक तिखटच आवडत नाही.
काही ताईंना ह्यातले अशा आवडत नाही, लसूण आवडत नाही ताटातला, कोथिंबीर आवडत नाही, कांदा लगेच बाजूला करते, अशा पण आहे यात ताई. आहेत की नाही? उभा राहून सगळं सांगायचं बरोबर आहे. मी भविष्य नाही सांगत, पण मी शरीर जाणतो. शरीर बघलं सांगलं ह्या पर्सनला काय गरज आहे. कुणा लोकांना धाड गाणे ऐकायला आवडतात, लगेच सांगू शकतो. कुणा लोकांना शांत गाणी एकटं राहायला आवडतं, लगेच सांगू शकतो. कुणा लोकांना थंडी जास्त वाजते, काही लोकांना थंडी वाजत नाही, थंडीला सहन करू शकतात, काही लोकांना थंडी अजिबात सहन होत नाही. हे जे आहे प्रकृती शरीराचा एक भाग आहे. म्हणून जास्तीत जास्त प्राणायाम करा. आता कपालभाती तुम्ही शिकलाय, एका श्वासामध्ये तुटक 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 असे काय करायचे, श्वास सोडायचे. एक लांब श्वास घ्यायचा आणि कमीत कमी 10 वेळा, जास्तीत जास्त 30 वेळा. नवीन तुम्ही ओके, कमीत कमी किती 10 वेळा, जास्तीत जास्त किती वेळा 30 वेळा असा काय करायचा, श्वास तुटक तुटक फेकायचा. असं नाही करायचं. दोन सोडला तर बीपी नसला तरी बीपी चालू होईल. तुम्हाला नाही ना, तो म्हातारा लोकांना काही माहित नसतं. मी घरात सांगा आम्हाला एक गुरुजी आले शिकवायला शाळेमध्ये आणि त्यांनी आम्हाला असं शिकवलं कर, असं म्हातारा लोक मला घ्यायला लागले, लवकर राहील. त्यामुळं शास्त्रीय हे बेस आहे, तू जाणून घ्या, समजून घ्या. हा ताई सिरियसली लक्ष द्या. त्यामुळं कपालभाती करताना एका श्वासामध्ये तुटक तुटक फेकायचे. मी घेतोय श्वास, नाही घेतला, तुम्ही आता असं करा आणि बॉडीची हालचाल नाही करायची, उगाच असं काही करायचं नाही, कोणतेही शरीर हलवायचं. शरीर स्थिर, ह्या एकच काम आहे सैनू, फक्त पोट हललं पाहिजे. काय हललं पाहिजे? फक्त पोट हललं पाहिजे. ओके, तयार आहात सगळेजण? सरळ बसा. एका श्वासामध्ये 30, जास्तीत जास्त कमीत कमी 10. ज्यांची लंग्स कॅपॅसिटी चांगली आहे त्यांनी 30 मारा, ज्यांची कमी आहे त्यांनी 10-15 मारा, जेवढे जातात तेवढे. पण जाणून बघून श्वास. आता काय होतं, नॅचरली व्हॅक्यूम क्रिएट होतं. पोट आत झडप मारल्यानंतर परत बाहेर येताना नॅचरली न कळत खेचला होतो. तेवढं ठीक आहे, पण जाणून बघून ओढायचा नाही. मी जास्त वेळ करतोय, माझ्यावर कोण करत नाही म्हणून कसं काहीतरी ऍक्शन करायला जायचं नाही. ओके, चालेल. सरळ बसा जरा, डोळे बंद करा, चष्माला खाली उतरून ठेवा, नाकाला जोड आलाय, हा ठेवा खाली, डोळा काढता येईल, आता काय अडचण नाही, नंतर घाला. डोळे बंद करा, शरीर पूर्ण शांत स्थिर करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. पूर्ण शरीर शांत. निसर्गात येणाऱ्या आवाजाकडे पहिल्यांदा लक्ष द्या. बाहेर कुठले कुठले आवाज, अनेक गाड्यांचे आवाज रेंचल सुरू आहे, त्याच्यात लक्ष द्या तुम्ही, काय हरकत नाही. पहिल्यांदा एक्सेप्ट करा त्या गोष्टींना. आपल्या अवतीभोवती कुठले कुठले आवाज येतात बघा. परत एक लांब श्वास घ्या, लांब सोडा. बरोबर असं 5 वेळा डीप ब्रेथ करा. 5 वेळा दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. हात मांडीव घेता येईल, बेंचवर हात काढा, मांडीव ठेवा, निवांत शांत रिलॅक्स बसा. कुठलेही ताण नको शरीरावर, एकदम नॉर्मल. आपण स्ट्रेस कमी करायचं ते बसून स्ट्रेस वाढवायचा, एकदम नॉर्मल. लांब श्वास घ्या, लांब श्वास सोडा. आता एक लांब श्वास घ्या. परत आता कपालभाती सुरू करायचं. सुरू करा, घ्या श्वास, सुरू करा. ज्यांना हसायला येते मुद्दाम त्यांनी लांब श्वास रोखून ठेवा. ज्यांना हसायला येतं करताना त्यांनी काय करायचं, एक लांब श्वास रोखून ठेवा, म्हणजे आपला हसायला येणार नाही.
शांत राहता येईल. थांबवायचा श्वास, थांबा 1 मिनिट, रेस्ट घ्या 1 मिनिट. Second round, 1 second Kapalbhati, deep breaths. Now start. Relax, शांतपूर्ण. Third round, last round. Deep breaths. परत एक लांब श्वास घ्या, सुरू करा. सावकाश अभ्यास थांबवा. शांत 1 मिनिट. एक लांब श्वास घ्या, लांब सोडा. एक श्वास घ्या, परत तो श्वास सोडत सोडत सावकाश डोळे उघडा. श्वास सोडत सोडत डोळे उघडायचे. या श्वास सोडा, हळूहळू हळूहळू डोळे उघडायचे. एकदम नाही उघडायचे, सावकाश डोळे उघडायचे. यस. बघा मनाला एक शांती आली की नाही, असं तर्री आले का झालं ना, असं वाटतं की झोप यायला लागली, असं वाटलं की थोडं. काही लोकांना वाटलं बघा लगेच जाणवलं, इथे दोघीला जाणवलं लगेच. हे ना का होतं, ब्रेनला रिलॅक्स करतो. लक्षात आलं, ब्रेनला रिलॅक्स. ब्रेन रिलॅक्स झालं की तुमचा ताण हा कमी येणार आहे. लक्षात आलं, ब्रेनवरचा अतिरिक्त जो ताण आहे तो कमी होणार आहे. हा एक प्राणायाम तुम्ही दररोज करायचा. हा 10 मिनिटं करा. आता आज आपण 10 ते 30 मारलेले, तुम्ही हळूहळू असं करत 100 पर्यंत जावा. असं करत करत 120 1 मिनिटाला मारायचा प्रयत्न करा. असा प्रॅक्टिकली वाढवत जावा तुम्ही. तुम्हाला दम लागणार नाही. पायऱ्या सगळं तुम्ही लगेच फास्टफूस करताय आहे की नाही, तर ते कधीच होणार नाही. किती ग्राउंडवर खेळला तरी दमणार नाही अजिबात. श्वास रोखण्याची कपॅसिटी जास्त वाढेल. त्यामुळं हा प्राणायाम जास्त करा. इनडायजेशन आहे, अपचन जास्त करा. कॉन्स्टिपेशन आहे, खाल्लेलं पचलेलं वेळच्या बाहेर येत नाही, टॉयलेटला साफ होत नाहीये, जास्त करा. डायबिटीज आहे, जास्त करा. त्याच्याला अपचनात तक्रार आहे, पोट साफ होत नाही, अशा लोकांनाही चांगलं आहे. कपालभाती केल्यामुळं पोटाचं बरेचसे समस्या सॉल्व. पोट मऊ येतं, नरम येतं पोट. जेवढं पोट मऊ ना तेवढं तुमचं आरोग्य चांगलं. बरं का, पोटाला टाइटनेस यायला सुरू झाला तर तुमचं आरोग्य धोक्यात यायला सुरू झालं. हे सिम्पटम्स आहे, लक्षण आहे बॉडीचे तब्येत खराब होण्याचं. स्पाईनला टाईट पण यायला, मनका लवचिक पाहिजे आणि पोट मऊ पाहिजे. या 2 गोष्टी यायला तुम्हाला काही होत नाही. लक्षात आलं. आणि तुम्हाला आता एक प्रॉब्लेम आहे मुलींना, PCOS माहिती आहे ना, शिकवले की नाही का तुम्हाला लैंगिक शिक्षणचे? ठीक आहे. पिरियड्स येत नाहीत वेळच्या वेळी, आल्या तर रोज स्पॉटिंग होणार, पाहिजे तशी फुल यायला पाहिजे, येत नाहीये. अशा ताईंनी हा कपालभाती जास्त करायला, ओटीपोटावर ताण आणला जातो. त्यामुळं तिथले मसल्स इरिटेट होतात, त्यामुळे त्यातली जी बीज आहे ती फुटायला चालू होतात. त्यामुळे तुम्हाला पिरियड्स चांगली यायला सुरू. पिरियड्स नाही आले वेळच्या वेळी तर तुम्ही इरिटेट होणार, चंचल होणार, रागीट बनणार, चिडणार, एखाद्या अंगावर भास करून जाणार. हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. पिरियड्स वेळच्या वेळी PCOD म्हणतात त्याला. 10 मुलींमध्ये 9 मुलींना हा समस्या आहे. 10 मुलींमध्ये किती? 9 मुलींना पिरियड्स वेळच्या वेळी येत नाहीत. मागं पुढे होतात, कधी 2-2 महिने, कधी मग इंजेक्शन घ्यावं लागतं, कधी गोळी घ्यावी लागते, मग येतो. मग ते आले तर मध्ये रिलीफ करते, मग ओटीपोट वाढते, पोट सुटल्यागत वाटतं मुलींना. आणि काही वेळा पिरियड्स अगोदर पोटात दुखायला चालू होतं ना, ओटीपोटाला किंवा मांड्या दुखायला चालू होतात, कंबर दुखायला चालू होते. अशा वेळी कपालभाती तुम्ही अगोदर जास्त करता, पोटाचे मसल्स हे स्ट्रॉंग होतात.
त्यामुळे पिरियड्स काळामध्ये ज्या वेदना होतात तुम्हाला पोटाला, ओटी पोटाला, त्या अजिबात होणार नाहीत. दररोज केला तर हे एक दिवसाचा कार्यक्रम नाही. जसं दररोज जेवायला लागतं हे माणसाला, तसं हे व्यायाम आणि प्राणायाम हे शरीराला गरज आहे. जीवनक्रियेचा एक भाग बनला गेला पाहिजे. ओके, लक्षात आलं. आणि एक शेवटचा प्राणायाम शिकायचा, अनुलोम विलोम प्राणायाम. कुठला? अनुलोम विलोम म्हणजे उलटा पडा. हा तुमच्यासाठी बेस्ट सगळं. हा तर जास्तच करायचा, कपालभात थोडा कमी करायचा, पण हा जास्त करायचा, मन स्टेबल व्हायला. काय करायचं आहे? हाताची बोटं दुमडायची उजव्या हाताची, अंगठ्यानंतरची 2 बोटं दुमडली, शेवट 2 बोटं सरळ, अंगठा सरळ, उजव्या नाकपुडीत अंगठाला आला का उजवा हात घेता येईल, म्हणजे उजव्या बोटात अंगठा येतो. ओके, डाव्या नाकपुडीत शेवट 2 बोटं आली का? होय ना. आता सुरुवात बघा, हात खाली घ्या. बघा इकडं डाव्या नाकाने श्वास घ्यायचा, 1, उजव्या नाकाने सोडायचा, 1, परत उजव्या नाकाने घ्यायचा, 1, डाव्या नाकाने सोडायचा, 1, परत डाव्या नाकाने घ्यायचा, 1, 2, उजव्या नाकाने सोडायचा, 2, परत उजव्या नाकाने घ्यायचा, 2, उजव्या नाकाने डाव्या नाकाने सोडायचा, 2, असा 3 3 3 3 4 4 4 4 अशी 10 झाले तर किती? आता 10 करायचे आपण, पण असा 20 मिनिटं करायचा. किती करायचा आहे? 20 मिनिट. मग 20 मिनिटात किती होऊ दे? लक्षात आलं. मग घेताना आता मी तुम्हाला समजायसाठी, असा समजायसाठी मी तुम्हाला श्वासाचा आवाज देतो. तुम्ही श्वासाचा आवाज करायचा आणि अगदी सहज हळूहळू भरायचा, फुल भरायचा, थोडा रोकायचा, इकडे दाबायचं, पण इकडे हळूहळू डबल वेळ सोडायला लावायचा. बघा तुम्हाला एक नशा येईल, असं वाटतं की झोप गेले, असं वाटतं तुम्हाला एक नशा येईल, ब्रेन रिलॅक्स होईल, तुमचा ताण आपोआप कमी जाणार चेहऱ्यावर. ओके, आता करताना घेताना एकदम सावकाश घ्यायचा, एकदम सावकाश. तर रामदेव बाबा दाखवतात टीव्हीवर फास्ट घेतात, असं काय करायचं? त्यांना ते समजवायसाठी, शिकवायसाठी त्यांनी तुम्हाला दाखवलं फास्ट करून, ते शिकवायसाठी, तो समजायसाठी मी श्वास घेतलाय सोडला हे समजायसाठी मी अशी क्रिया केली. पण नॅचरली जे आहे ते एकदम सावकाश, आणि मगच तुम्हाला त्याचा फायदा झाला. तुम्हाला जाणेल आता थोडा, तुम्हाला नशा यायला लागेल, झोप आल्यासारखं होईल, आपोआप शांत होईल. आणि तुम्हाला सांगतो बरं का, सगळ्यांनी शांभवी मुद्रा करा. कुठली? शांभवी मुद्रा. सगळ्यात बेस्ट आहे. एवढंच नाही, मठावर आपल्या इथं मठावर काही मुलं आहेत, त्रिनेत्र विद्या म्हणून करतात. मुलं इथं जरी बसली आणि तुम्ही खायला स्टाफ रूम मध्ये पुस्तक उघडलं, इथलं पुस्तक ध्यानाला बसून चालू करतो. पुस्तक त्याच्या हातात आहे, फोन चालू ठेवायचा आणि हेतनं चालू ठेवा. तुम्ही तिथं जाऊन पान ओढायचं, हेतनं ध्यानाला बसून पुस्तक वाचायला चालू. तुमच्या घरात काय चाललंय, तुम्ही समोरून बसला आणि 10 मिनिटं त्याला ध्यान जर केलं, तुमच्या घरात नाही, तुमच्या घरात टीव्ही आहे कुठल्या बाजूला आहे, भिंतींना कलर कुठला आहे, घरात कुठल्या कुठल्या वस्तू कुठल्या, आई काय करते, वडील काय करतात, सगळं सांगतात ध्यानाच्या जोरात. इतकी पॉवर आहे आपल्याकडे. असं म्हणतात तिसरा डोळा आहे प्रत्येकाला आहे बरं का, त्याला अंतर्मन म्हणतात. काय म्हणतात? सरळ आहे, ओपन होती आपली, आणि ही शांभवीने जास्त होते. आता आमच्या गुरुकुलाची मुलं ना परीक्षेला एक्झामला फक्त एकदाच वाचून जातात, आणि तिथे गेले की थोडं ध्यान करून त्यांना जाणवायला सांगतो, त्या ह्याच्यावरती गिरगटायला चालू करतात. आता किती गर्दी येत आहे, ह्याच्यापेक्षा गर्दी बाजारात असते, होय की नाही? त्या पोराच्या डोळ्यावर कापसाचे बोळे बांधायचे, त्यावर काळी पट्टी आवडून बांधायची आणि सायकल द्यायची, जा बाजार पूर्ण. मग ते काय निश्चित वांगी घेऊन ये, हे घेऊन ये, ते घेऊन ये, बरोबर वांग्याजवळ जाऊन सायकल थांबणार, तिथली वांगी घेणार, त्याला पैसे देणार, डोळे बंद आहेत बरं का, डोळे बंद आहेत. एवढ्या गर्दीत सायकल मारून मारून वांगी घेऊन, म्हणजे भाजी माळवळ घेऊन येणार करायचं. बघायला तर तुम्ही महाशिवरात्र मठवायचं, कधी यायचं? महाशिवरात्रचं लाईव्ह तुम्हाला प्रदर्शन तिथं दाखवतं. शतावधानी म्हणून एक विद्या आहे, अष्टावधानी तुम्ही ऐकलं असाल. अष्टावधानी म्हणजे काय? 8 जण एकदम बोलायचं. 8 जण काय बोलायला सांगता येईल का? दोघी बोला, एक थांब का तुझा आणि हिचा ऐकतो म्हणतो मी, हो ना? दोघींना ग्रास्प करू शकतो काय मी? इकडे गुरुजी बोलायला आणि इकडे तुम्ही बोलायला, म्हणजे थांबा थांबा, गुरुजी तुमचा आधी सांगा, गुरुजीचा भाग तुमचं सांगा, असं. पण दोघं काय बोला एकदम ग्रास्प करणार आहे का? नाही. असे 8 जण एकदम बोलाली तर 8 जण काय ऍट अ टाइम काय बोला एकटं ग्रास्प करतं, त्याला अष्टावधानी. असं शतावधानी 100 जण बोलली, 100 क्रिया जर घडल्या तर काय करणार? आता एक तुम्ही बोलावलं, इकडे गाडीचा आवाज पण चालू आहे, हा तिकडे कुठेतरी हॉर्न वाजला, इकडे घंटा वाजला, आता ट्रक गेला, इकडे तो हॉर्न वाजला बघा तिकडे, मी तुम्हाला बोलावलं तेव्हा मी सांगतो ट्रक वाजलाय म्हणून. म्हणजे हे जेवढं ग्रास्पिंग आहे हे सगळं ऍट अ टाइम करतं. इकडे तर फुटानं मोजा चालू आहे, ते तर समोर माणूस 75 फुटानं मोजावं तेव्हा इथे गुरुजीत नाही गेले,
तेवढी ग्रास्पिंग आपली खतरनाक आहे आणि वाढते. आणि हिला काय करायचं, तुम्हाला तर शॉर्ट मी दिला अभ्यास कुठला, शांभवी कुठला, जेव्हा तुम्हाला आठवत नाही तेव्हा तुम्ही असं तिथं काय होतं, हे असं आहे बघा, आहे की नाही, दॅट इज शांभवी. लक्षात आलं का? शांभवी तुम्ही युट्यूबला टाका, मोबाईल सगळे वापरतायत, चांगल्या कामासाठी वापरा. असलं काहीतरी बघा मोबाईल मध्ये, लक्ष नाही गळपास कसा लावून घ्यायचा आणि असलं काय करायचं, असलं काही बघायचं नाही. त्यांना विचारधारा तशीच बनायला सुरू होती. लक्षात आलं का? कुठे ते गळपासाची बातमी ऐकलीस टीव्हीला, असं असं 10वीच्या मुलग्यानं असा असा गळपास लावला. हा, आपल्या डोक्यात तो विचार चालू होते, आपण बी एकदा ट्राय करावा. असलं काय करायचं नाही. लक्षात आलं का? विचारधारा तशी बनते. आता तुम्ही योगाच्या विषयाची तुम्ही तुमच्या डोक्यात गणित आलं मगापासून नाही, पुन्हा डोक्यात इंग्रजी वाक्य आली माना म्हणून नाही झालं का? तुम्ही योगा या विषयात तुम्ही त्या विषयाची तुमचे व्यवस्था तयार व्हायला, तुम्ही जे बघाल तसे तुमचे विचारधारा बनायला सुरू होतात. म्हणून जी 5 ज्ञानेंद्रिय लई महत्त्वाची आहे ना, उगच ज्ञानेंद्रिय म्हणून यांच्यापासून ज्ञान येतं. मी आता जर 4 शिव्या दिल्या तर अख्ख्या लेक्चर मध्ये तुमच्या 4 शिव्या लक्षात राहणार. अख्खं लेक्चर लक्षात. आपण गुरुजी ते 4 शिव्या संस्थेने दिले होते. म्हणजे हे घाण ऐकायचं लवकर काम करतं, हे चांगलं ऐकायला शिकायचं. आता इथे मी काय मी पडलो आणि काय ते माझा कोणता फाटलाय समजा, तर तुम्ही काय लक्षात ना, तुम्ही अख्ख्या याच्यावर माझं लक्ष तुमच्या डोळ्यात कोणी काय बोलले कोणता फाटलाय गुरुजींचा, तुम्ही तेच बघा. शिकवायला गुरुजी कुठली पांढरं लागायचं ड्रेसचा कडूचं, आम्ही तेवढंच आकर्षित करतो कारण आमचं बुद्धी तेच काम करते. बुद्धीला चालना देताना चांगली द्यायची. लक्षात आलं? पण शिक्षकाबद्दल आदर ठेवणं गरजेचं आहे, आई बाबाचा सन्मान करायचा आहे. ओके, हे जर तुम्ही केला तर तुम्ही चांगले पर्सन आहात. कुठल्याही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिबिरला जायची गरज नाही. व्यक्तिमत्व विकास तुमचा आपोआप होणार, शाळेतच खरा होतो. लक्षात आलं? शिक्षकांना रिस्पेक्ट द्या, आदराने बोलवा. शिक्षकांना गुरुजी म्हणा. काय म्हणायचं? सर म्हणायचं नाही. सर आमच्या देशात पद्धत नाही. सर हा इंग्रजाने आणलेला अक्षर आहे. कुठला? सर. सर या अक्षरात स्पेलिंग टाका गुगलला, त्याचा अर्थ येतो स्लेव आय रिमेन. लॉंग फॉर्म मागायचा SIR चा, त्याचा अर्थ काय? लॉंग फॉर्म काय तो? स्लेव आय रिमेन. स्लेव आय रिमेनचा मराठी अर्थ मागायचा परत गुगलकडे. ते सांगते मी तुमचा गुलाम आहे. काय सांगते? मी तुमचा. टाका ना युट्यूबला बघा, तुम्ही गुगलला बघा. हा, स्लेव आय रिमेन. म्हणून इंग्रज हे आम्हाला सर म्हणायचे. का म्हणायचे माहितीये? कारण आमच्या देशातली नावं होती, ती नावं इंग्रजांना बोलायला यायची, कारण त्यांची जीभ जड आहे. काही अक्षर आमची मराठी अक्षर अपभ्रंश झाल्याने शाळेत आम्हाला ती शिकवली जातात, त्यांना जड. पण ते नावाने हाक मारायला जी आमची लोक त्यांच्या घरात फरशी पुसाय असायची, संडास धुवायला असायची, कपडे धुवायला असायचे, जेवण करायला, जेवण वाढायला, भांडी घासायला आमच्या लोकांना गुलाम ठेवलं जायचं. आणि त्यांना हाक मारायची. त्यांची नावं अशी जुन्या काळातली काहीतरी संस्कृत नावं असायची आणि ती नावं बोलायला त्यांना यायची नाही. मग ती काय करायची? सर या नावाने हाक मारायचे. काय म्हणायचे? सर. तिथून हा अक्षर कायला प्रचलित झाला. म्हणून शिक्षकांना आमचा भारतीय अक्षर आहे गुरुजी. काय? आणि महिला शिक्षण गुरुमा. काय आहे? आजीच्या वयाचं गुरुमा म्हणायचं आणि आपल्या आईच्या वयाच्या गुरुजीनी असा वर्ड आहे. काय? गुरुजीनी. म्हणा बघू. गुरुजीनी. बाई पण आहे मधल्या काळात. बाई जरा लांबचा वाटतोय, आपले जवळचे वाटले पाहिजे, आपलं सोपी वाटले पाहिजे, म्हणून गुरुजीनी म्हणायचं. काय म्हणायचं? गुरुजीनी हा वर्ड आमच्या देशातला आहे. इंग्रजांनी तर लय आमचे अक्षर बदलले. अक्षर काय होता? अतलांतिक महासागर. काय होता? ज्याचा तळ लागू शकत नाही त्याला अतलांतिक म्हणतात. इंग्रजांना म्हणाय ते म्हणायचं अथलांटिक. अथलांटिक करता करता अटलांटिक महासागर हा वर्ड तयार झाला. आहे की नाही? रॉक ऑइल. काय वर्ड आहे? रॉक ऑइल. रॉक ऑइल म्हणजे डिझेल पेट्रोल काढून घेतल्यानंतर जे वेस्ट मटेरियल असतं त्याला काय म्हणतात? रॉक ऑइल. आणि काय केलं? रॉकेल, राख्याल. आहे की नाही? कालांतर. काय होता वर्ड? दिवसात काळाचं जे निर्माण ठेवतो त्याला कालांतर हा वर्ड होता आमच्या देशातला. इंग्रजांना कालांतर म्हणणं ते म्हणायचे खालांडर. खालांडर करता करता काय केलं? आले की नाही? आडनावाची वाढ पण तशी जावली आपल्या. सूत्रकार. काय आडनाव होतं? पूर्वी लाकूड सुतात मोजायचं, टेप नव्हता. कशात मोजायचे? एवढं. सूत्रकारचं सूत्रकार करता काय केलं? सुतार. कुंभकार. कुंभाला आकार देणारा होता त्याला काय म्हणायचे? कुंभकार. कुंभकार करता करता काय केलं? कुंभार. चर्मकार. चमड्याला आकार देणारा होता. चर्मकार करता करता काय केलं? चंभार.
अशी आडनाव बदलली. पटलीक, पट्ट्यावर लेखणी करणारा जो होता, महसूल घेऊन ठेवायचं ज्याच्याकडे काम, त्याला पटलीक म्हणायचे. पटली करता करता पटली, पटलीवरनं पाटील. चौगुणी, 4 लोकांना एकत्र आणून भांडण मिटवायचं जो काम करतो तंटामुक्ती, त्याला चौगुणी म्हणायचं. चौगुणी करता करता चौगुणी, चौगुले, चौगुला आणि त्यात पोट पडले. किती आडनाव बदलली बघा, किती अक्षर आमची. पण इंग्रज आल्यानंतर आमच्या बऱ्याचशा गोष्टी आमच्या बदलल्या, आमचे अक्षर बदलले. तसं शिक्षक हा, महिला शिक्षकांना गुरुजीनी म्हणायचं. मॅडम हा अक्षर ग्रीक देशात आला. कुठून? ग्रीक देशामध्ये जनावर कापणाऱ्या कारखाना चालवणारी जी बाई असते किंवा व्यवसाय चालवणारी जी प्रमुख बाई असते तिला काय म्हणतात? मॅडम म्हणतात. आम्ही आमच्या शिक्षकांना आदराने बोलवलं पाहिजे, लक्षात आला. तेव्हा शिक्षकांना गुरुजी. आता तोंडात बसले आपल्या सर हे बऱ्याच वेळा अक्षर, म्हणून आम्ही काय होतं, येणार काही दिवसांनी हळूहळू तुमचा बदल होईल, इम्प्रूव्हमेंट होईल. तर प्रयत्न करायचा गुरुजी म्हणायचं सगळ्यांनी. आल्या गुरुजींना वंदन करायचं. गुरुजींची कधी अवहेलना होईल असं कुठलंही कृत्य नाही करायचं. जसे की आता बघायचं, ड्रेसला कुठली पांढरं आम्ही मागं दाब काढत असतोय, आहे की नाही, आम्हाला घालायची सवय नाही. आपलेच वडील त्या ठिकाणी असते आणि आपल्याच वडिलांची पॅन्टला पांढरं लागलं असलं तर आम्ही हसल का हो? आम्ही सांगेल ना, बाबा तुमच्या पॅन्टला हे लागले पुसा म्हणून, तर आमच्या वडिलांप्रमाणे आहेत की नाही. आता तुम्ही घरी गेला, आई बाबा जवळ, आई बाबा जवळ घर इथे कोणाजवळ राहताय? इथले शिक्षक आहेत ते आमच्या आई वडीलच आहे, ते कुणाचे आई वडील आहे. संस्कार नावाची गोष्ट आहे, ती सगळ्यात आपण थोडीशी शिकायला पाहिजे, लक्षात आलं. म्हणून शिक्षकांना रिस्पेक्ट द्यायचा, त्याहून सगळ्यात आपल्या आई बाबांना रिस्पेक्ट द्यायचा. आई बाबा आपले देव आहेत. जगात कुठल्याही देवळात नका जाऊ, काय हरकत नाही. आलं मनात तर जावा, नका जाऊ. आई वडिलांकडून वंदन करा, नमस्कार करा. शाळेत आल्या मला भारी वाटतं, तुम्ही आल्या सिटीची शाळा असून तर आल्याला तुम्ही नमस्कार म्हणता, बरं वाटतं. आणि ह्या शाळेत थोडं वेगळं आहे. मी आमच्या गावात शाळा जाताना मराठी सगळी पोरं आमच्या हरिओ बोलतात. एक तुला भेटली पहिलीची पोरं सुद्धा दिसत पण अवकाश सांगायचं हेतू का, संस्कार नावाची गोष्ट आपल्याला येतोच. आणि ह्या शाळातूनच होती. ही शाळा म्हणजे आमच्या गुरुकुलच्या मूर्ती आहेत, प्रतिमूर्ती आहेत. आता मराठी शाळा ज्या, माध्यमिक शाळा ज्या आमच्या आहेत ना, त्या गुरुकुलाच्या प्रतिमूर्ती आहेत. लक्षात जास्तीत जास्त माध्यमातून घ्यायचं, माध्यमिक शाळेत आणि मराठी शाळेचं शिक्षण घ्यायचं. ते शिक्षण खरं संस्कार आहे. तेवढी काय नव्हतं शाळांचं माहित आहे, जीवन शिक्षण विद्या मंदिर. आता आमच्या गावचं आहे, गुरुजी आमच्या गावचेच आहेत. ते जेव्हा मावादे मारते त्यांच्या शाळेचं नाव होते, विचारा ना, जीवन शिक्षण विद्या मंदिर माळुंगे असं होतं ना. जीवनाचं शिक्षण देणारी शाळा कुठली असेल तर आमच्या मराठी शाळा माध्यमिक शाळा. लक्षात आलं का? आता आपण जातो बाहेर शिक्षण गाडी आले ते आपलं पॉश होतं. आम्हाला कोणाची अवहेलना नाही करायची, पण भरमसाठ ती घालून जाण्यापेक्षा अशा शाळांमध्ये शिक्षण घ्या. शिक्षण हा मुक्त मिळाला पाहिजे. विद्या कुठली विकली जात नाही, त्याची निवड करू शकत नाही आपण. दिली तर ती गुरुदक्षिणा दिली तर काय ती गुरुदक्षिणा मानता येईल. लक्षात ना. म्हणून शिक्षण घेताना शाळांमध्ये व्यवस्थित लक्षात, मुली हा व्यवस्थित राहायचं. सगळ्यात पहिले कपडे व्यवस्थित घालायचे. तिथे शाळा ड्रेस आहे, पण बाहेर गेला तर आपण कसंही वागतो, नाही वागायचं. आपलं अंग घातलं पाहिजे. कुणी आपल्याला अंग उघडं वस्त्र अवस्थेत कुणी बघता कामा. अशा पद्धतीने गळ्याबरोबर हात झाकून देईल आणि ह्यात मोठा ढासांचा फायदा होतो. लक्षात आलं. हे शिकून जायचं पाहिजे. आला शाळेला यायचं करून, आले व्यवस्थित नाही, टिकली एखादी लावायची, वेणी व्यवस्थित घालायची. असं काही नाही मी कुठल्या धर्मात शिक्षण देत नाही तुम्हाला. हे जीवन जगण्याचं साधन आहे. प्रत्येक महिलेचा हे अलंकार आणि त्याच्या पाठीमागे लॉजिक आहे, आणि तो आहे, शिकलाच पाहिजे. लक्षात आलं. त्यामुळं शाळांमध्ये जास्त आपले संस्कार जास्त पाहिजे. शाळा सोडायची नाही, शाळेला कधी विसरायचं नाही. आणि माझा आतापर्यंतचा माझा इतिहास आहे. ज्या ज्या शिक्षकांनी, ज्या ज्या मुलांनी किंवा मुलींनी शिक्षकांची शिक्षिकांची टवाळ केली ना, टंगळी केली ना, ते आयुष्यात कधीच पुढे आलेले नाही. ते आयुष्यभर मागच राहिलेले. लक्षात आलं. आता एक प्राणायाम शिकायचा, अनुलोम शेवटचा. आपण बघा, आताची बोटे घ्या, डावीकडे घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावी सोडायचा. एक राऊंड पूर्ण होतो. असे बरोबर आपण एक 10 राऊंड करायचा प्रयत्न करूया. सरळ बसा, करा, डोळे बंद करा. 11 डोळे बंद. कंबर सरळ, मान सरळ. मी सांगितल्यानंतर हाताची प्रणव मुद्रा घ्या. प्रणव म्हणजे ओम सारखा आकार. या मुद्रेचे फायदे, तुम्ही असा केला तरी काय प्रॉब्लेम नाही, असा केला तरी काही फायदा मिळणार प्राण्यांचा. पण ही मुद्रा
20 मिनिटं प्राणायाम करता 20 मिनिटं तुमची मुद्रा लागू राहते. ह्या मुद्रेचे ऍडिशनल फायदे तुम्हाला मिळत असतात. म्हणून मुद्रा लावून प्राणायाम करायचा. ओके, चला सरळ बसा, डोळे बंद करा, कंबर सरळ, मान सरळ, श्वासावर लक्ष केंद्रित करा. डोळे बंद. डीप ब्रेथचा अभ्यास करायचा हळूहळू. पूर्ण शरीर शांत. सांगितल्या पद्धतीने हाताची मुद्रा करा. उजव्या हाताची उजव्या नाकपुडीवर अंगठा, शेवटची थोडी मोठी डाव्या नाकपुडीवर घ्यावा. सुरुवातीला डाव्या नाकाने श्वास आत घ्या, उजव्या नाकाने सोडा, परत उजव्या नाकाने घ्या, डाव्या नाकाने सोडा. असा एक राऊंड पूर्ण होतो. अशा आपण 10 राऊंड करायचे. गडबड नाही करायची, सावकाश करा. सावकाश घ्या, सावकाश सोडा. गडबड नाही करायची. सावकाश अभ्यास थांबवायचा आहे. हात गुडघ्यावर ठेवा, डोळे बंद ठेवा. कल्पना करा आपले सुंदर अशा निसर्गामध्ये आहोत. आपल्या अवतीभोवती सुंदर असा परिसर आहे, निसर्ग आहे. निसर्गाचा आमच्या जीवनाशी काही ना काहीतरी संबंध आहे. झाडं निरंतर आम्हाला सावली देतात, फळं देतात, फुलं देतात. त्या झाडांना आम्ही मात्र कधीच काही देत नाही. त्या झाडांनी कधीच आपल्याकडे त्या फुलांचं, फळांचं कधी बिल मागितलेलं नाही. त्या झाडांनाही आपण मनातल्या मनात वंदन करूया. सूर्य आम्हाला प्रचंड प्रकाश देतो. हात खाली घे सर्वांनी. फक्त शांत ऐकायचं नाही. आम्ही घरातल्या लाईट बिलचं आम्ही लाईट बिल देतो, पण निरंतर आमच्या लाखो पिढ्यांना प्रकाश देण्याचं काम जो करत आहे तो सूर्य. त्या सूर्यदेवालाही वंदन मानायचं आहे, करायचं आहे, त्याचे आभार मानायचे आहेत मनाचे मना.
निसर्गामध्ये नदी आहे, नदी शुद्ध पाणी द्यायचं काम करते. आम्ही सगळं पाणी अशुद्ध करतो, पण तरी आम्हाला नदी माता आम्हाला काय करते, पाणी शुद्ध द्यायचं काम करते. पाणी म्हणजे जीवन आहे. स्वतः कधीही पाणी पीत नाही, पण संपूर्ण विश्वाची ताण भागवते ती नदी माता. त्या नदी मातेलाही आपण मनातल्या मनात वंदन करूया, नमन करूया. ज्या धरणीवरती आपण राहतो, जिच्यावरती आमचा सगळा बोजा पडतो, सगळा विश्वास ओझं वाहणारं काम करते ती धरणी माता. कुठलीही तक्रार आज नाही मला ओझं होतंय म्हणून. तिच्यामध्ये आम्ही एक दाणा पेरला तर त्याच्या बदल्यात आम्हाला मूठभर दाणं देण्याचं काम करते. इतकी परोपकार भावना ज्या धरणीमध्ये, त्या धरणी मातेलाही वंदन करूया, नमन करूया. ज्या देशामध्ये आम्ही राहतो तो भारत, अनेक जाती धर्मापंथांचे लोक एकत्र घेऊन चालत आलेला आपला हा भारत, त्या भारत मातेलाही आपण वंदन करूया. ज्या देशामध्ये आम्ही सुखाची आणि आनंदाची झोप गेलो, त्यांच्यामुळे सुखरूप होते आपले भारतीय जवान, त्या जवानांनाही आपण आपल्या मनात वंदन करूया. आणि सगळ्यात या देशाचा पोशिंदा ज्याला आपण शेतकरी म्हणतो, देशाचा कणा मानला जातो, त्या शेतकऱ्यालाही आपण मनातल्या मनात धन्यवाद देऊया, वंदन करूया. आणि सगळ्यात शेवटी आपले आई वडील, आपल्या आई वडिलांचे कधीही मान कुठे खाली होईल असं आम्ही कुठलंच कृत्य करणार नाही, असा संकल्प करूया. आपले आई वडील आपले 2 सोनेरी खांब आहेत. आपला एक खांब जरी ढासळला ना तर एका खांबावर कधी घर स्थिर राहू शकत नाही. आई वडिलांची इज्जत करायची, आई वडिलांना किंमत द्यायची आहे. त्यातला त्यात वडील आपला एक मोठा सोनेरी खांब आहे. बाप म्हणजे आम्हाला एवढंच माहिती की मारझोड करणारा बाप, शिव्यागाळ करणारा बाप, वेळेला लागणारे पैसे देणारा मशीन म्हणजे बाप, एवढीच कन्सेप्ट आमच्या डोक्यात आहे. पण याहून पलीकडे एक बाप आहे, तो बाप आम्ही कधी समजून घेत नाही. बरेचसे वक्ते आले, कीर्तनकार आले, बऱ्याचशा ठिकाणी पुस्तकं लिहिलेले, पण जास्तीत जास्त आईवरतीच जास्त काही बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. पण वडिलांविषयी कधीच कुठं काही बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. मुलग्याला बाबा तेव्हा समजतो जेव्हा बाप आमच्यातून निघून जातो, तेव्हा त्याला समजते की माझे वडील माझ्यासाठी किती केलं. मुलीला वडील तेव्हा समजतो जेव्हा ती नांदायला जाते, तेव्हा तिला कळते की माझे वडील माझ्यासाठी काय होते, तुमच्या एवढ्यापेक्षा कमी नव्हते. वडिलांना कधी कमी नाही भेटायचा. आज मुली पळून जाणे असे घाणेरडे कृत्य समाजात फार मोठं सुरू आहे. काही आपण असं कधीही कृत्य नाही करायचं. मुलगी गेल्यानंतर 1000 डंक मारल्याची वेदना बाबाला होत असते. मुलगी नांदायला जातात, सगळी रडत असतात, बा कधी रडत नाही. बा सांगत असतो, रडू नका, माझ्या लेकीचं चांगलं झालं. सगळ्यांना सांगून करत असतो, सगळ्यांना सांगत असतो, रडू नका, माझ्या मुलगीचं चांगलं झालं. पण सगळ्या शेवटी संध्याकाळी म्हणतो ना, उशीत तोंड करून फक्त बाळ रडत असतो. आणि
त्या बापाचं सांत्वन करायला कोणीच नसतं. वडिलांची मान कधी खाली होईल असं कुठलीही टाईम आपण आजपासून कृत्य नाही करायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. मुलगी नांदायला सगळ्यांना सांगत असतो जेवून जा जेवून जा, सगळ्या पाहुण्यांना सांगत असतो जेवून जा जेवून जा जेवून जा. पण स्वतःच्याच मुलगीच्या लग्नात सगळ्यात शेवटी जेवून ठेवला. वडील आपल्यासाठी ग्रेट आहे. आणि मुली तर तुम्ही वडिलांचा सगळ्यात मोठा तुरा आहात. जेव्हा तुम्ही कुठलं ते एखादं गोष्ट मिळवता ना तेव्हा त्याची गर्वाची छाती तुटते ना बाबाची, जबरदस्त असते, ते बघण्यासारखे असते. त्यामुळं क्षणभंगूर सुखासाठी कधीही वाया न जाता मुलींनी कुठलीही चुकीचं कृत्य नाही करायचं. आपण संकल्प करूया की माझ्या वडिलांना ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्याच मी करेन. माझ्या वडिलांचं आरोग्य चांगलं राहील याची मी काळजी घेईन. माझ्या वडिलांची मान कधीच खाली होणार नाही असंच कुठे मी समाजात करेन. आई वडील आपल्यासाठी ग्रेट आहे. त्या आई वडिलांचा वंदन करूया. सर्वांनी लांब श्वास घ्या, लांब श्वास परत एक श्वास घेऊन तो श्वास बोलूया. लक्षात येईल म्हणून आपल्या बाबाने आपल्याला असं पाठवलंय त्या बाबाची मान कधी खाली होणार नाही असं कृत्य आपल्या शाळेत होणे असलं पाहिजे. आलं ना डोळ्यात पाणी? हा, हे लक्षात ठेवायचं. आपल्या वडिलांना होणारं दुःख आहे ते कधीच होणार नाही असंच समाजात आपण बाहेर करायचं. कपडे असून ते मित्र परिवार असून सगळ्या मित्रांसोबत बोला, मैत्री करा, माझा विरोध नाही. म्हणजे चुकीचं कुठले जे खंड पावलं आपण ते करतो ना ते कधीही नाही करायचं. लक्षात नशिबाने एवढ्या जेवढ्या आल्या तेवढ्या 40-50 तरी काय त्या सगळ्यांना हे ऐकायला मिळालं नाही. कुठलंही चुकीचं कृत्य नाही करायचं. अलीकडे ते फॅशन झाले पळून जाणे. 10वी झाले की पोरगी गेलीच पळून. 1000 विंचवाने टंक मारल्याची वेदना पाहायला होत असते माहिती असते. आमच्या इथे घडलेली घटना आहे. अत्यंत सभ्य मुलगी गावात एका मुलासोबत पळून गेली. तुम्ही असा दारू पिणारा व्यसनी करणार. 2.5 महिना वडिलांनी स्वतःला पोटून घेतलं. 2.5 महिने जनावरांना वैरण नव्हतं. 2.5 महिने आई धुणं धुवायला पानवट्यावर गेली नाही. त्या दारात पाणी भरायला आली आहे. किती अपमान होत आहे लक्षात आलं. त्यामुळं असं चुकीचं कृत्य काहीच करा नाही. गळपास लावून घेतो, मारतो, औषध खातो, ही शंडपणाची लक्षण आहे. ज्याचा जगण्याला काही अर्थ नसतो. नावाला जशी जन्माला आले असते तर काही सुद्धा नसतं. लक्षात आलं. अनेक आमच्या ती परवा पूर्वी पडून ते 12वीला काय केलं माहिती आहे तुला? 12वी परीक्षा झाल्या पुन्हा गाडी कोसळली. 1.5-2 महिना वडील असं खोळ्यासारखं शोधत होत्या पोरगीला. जेव्हा सापडली तेव्हा त्याच मुलीने सांगितलं ह्या माणसाला मी ओळखत नाही. हा माणूस गेली 1.5 महिना माझी पाठला करतो, हा माझ्या शंका खातोय, हा आमच्या मला धोका आहे, या माणसावर ज्या माणसावर प्लीज राहते स्वतःच्या बाबावर. लक्षात आलं. अलीकडे मुलं बरंचसं बोरं घालून काय करून कशा मुलींना धोका देण्याची नादात खूप असतात. त्यामुळं असं कृत्य होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायची. तुम्हाला आपल्या शाळा तुमच्या छोटे ताई शाळा ठेवा. तुम्हाला बघून शिकत असतात. तुमचे कपडे कसे आहेत तसे बघून त्याही वागायचा प्रयत्न करत असतात. तर तुम्ही त्यांचे अम्बिशन आहात, तुम्ही त्यांचे काय म्हणतो आयडॉल आहात तुमचं. त्यातनं त्यांची अम्बिशन तयार होती. ह्या ताईसारखी मी दिसली पाहिजे, ह्या ताईसारखी माझी केस असली पाहिजे, ह्या ताईसारखा माझा ड्रेस असला पाहिजे, अशी या छोट्या ताईंच्यावर परिणाम होत असतो. तुम्ही तर सगळ्यांच्या मोठ्या हक्का 10वी मध्ये
लक्षात तुम्ही इतकं सुंदर राहायला पाहिजे. एखादी छोटी ताई असेल तिला समजत नाही कसं वागावं, तुम्ही सांगायला पाहिजे असं नाही, असं बोलायच पाहिजे. लक्षात आलं? ओके. आजच्या ह्या शिबिराचा एक दिवसाचं शिबिर आपलं एक होतं. त्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही चांगले बनले पाहिजे. तुम्ही ज्या ध्येयाने निघताला तुमची 90च्या वरचे सगळ्यात तुम्हाला सांगितलं 90% वरच्या सगळ्या पर्सेंटेज काढणाऱ्या मुली आहेत आणि एवढ्याच आम्ही निवडून काढल्या. किती आदराने सांगत होते शिक्षक माहिती तुम्हाला, तुमच्यावर किती त्यांचा भरोसा असेल. तुम्ही जर उद्या कुठेतरी फालतू काय घेतलं तर त्यांचा भरोसा हात होणार नाही. त्यांना वाईट आणि मी ह्या मुलीला एवढं चांगलं समजवतो, माझ्या लेकीसारखं समजवतो आणि आदराने सांगतो तुझ्या दोघींना की असं की आम्हाला. आणि मग त्या शिक्षकाने तुमच्याकडे एखादं चुकीचं कृत्य घडलं तर कसं वाटेल? वाईट वाटले की नाही? मुलींनी लक्षात ठेवा. ओके डन. चला सर्व बसा जरा, डोळे बंद करा. गाणे म्हणूया, रडूला हसू जरा थांबा. गाणे घेऊया. सॉरी रडू द्या. प्रश्न आहे काय विचारणार सरांना? सरांचा आरोग्यावर किंवा आरोग्यशास्त्र आणि आयुर्वेदात अतिशय अतिशय म्हणजे खूप अभ्यास आहे की असा कुठलाही आजार आणि रोग आहे आणि त्याच्यावर औषध नाही असं नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे त्यांना भागात गावात वैद्यबुवा म्हणतात. याचे टोपण नाव म्हणेल की वैद्यबुवा कोण असेल तर दत्ता पाटील सर, रणवीर पाटील सर असे त्यांचे एक टोपण नाव आहे. तुम्हाला कुठलाही तुमच्या घरातल्या कुणालाही असा दीर्घ कुठला तरी आजार असेल आणि त्याच्यावर औषध करून सुद्धा तो आजार बरा होत नसेल तर तुम्ही नक्की त्यांना कधी कॉल करा. तुम्हाला आता पर्सनली बोलायचं अडचण असेल तर राहू दे. कसं असते काही गोष्टी आपण खुल्या मनानं बोलू शकत नाही आहे, अडचण येते, त्याचा वेगळा चर्चा आणि विषय होतो. मी तुम्हाला सरांचा नंबर लिहून देईन. तुम्हाला जेव्हा तुमच्या घरातल्या नातेवाईकांना किंवा कुणाला काय अडचण असेल तर नक्की